फक्त सूचना द्या अशी विनंती आहे. शासनानं आणलं त्याबद्दल धन्यवाद. आज वाचन संस्था कमी झाली आहे. कमी झाली असताना सुद्धा आमच्या खेडोपाडच्या संस्थांनी गेली 50 वर्ष ही ग्रंथालय चालवली. शासना काय त्यांना पेमेंट देत नाही ग्रंथपालाला, अनुदान देते. मागच्या अधिवेशनमध्ये मी मांडला होता विषय, दादांच्या पुढे मांडला होता, किंवा त्या ग्रंथपालाला अनुदान देण्यापेक्षा त्याला पेमेंट द्या. ग्रंथालयाला अनुदान द्या पण त्याला पेमेंट द्या. दादा म्हणत होते की दिल्ली गव्हर्नमेंटकडून आपल्याला काय ते मदत येते, ती काय मदत येते, कितपत येते बघूया आणि मग पुढचं बघूया. आज बागा आम्ही लहान असताना बघत होतो, महिन्याला 8 आणे त्यांना फी देत होतो, पुस्तक आणत होतो, वाचत होते. आम्ही आणत होतो, मोठी माणसं आणत होती, सगळे विद्यार्थी आणत होते. पण आज ती संपलेलं आहे. फी द्यायचं बाजूलाच, पण ग्रंथालय कडून नेलेलं पुस्तक आणायचं त्या ग्रंथपालाला 5-5 शेल्फा ते घालायला लागतात. अशा अवस्थेत ग्रंथालय चाललेली आहेत. तेव्हा तो ग्रंथालय चांगली चालावी आणि त्यांना काय तर चांगली अवस्था यावी म्हणून मागं दादानी बोलले होते त्याप्रमाणे त्यांना पेमेंट द्यावं. ग्रंथपालाला काय ना काय पेमेंट द्यावा. ग्रंथालय अनुदान मिळावं पण त्याला पेमेंट द्यावं आणि पेमेंट म्हणणं त्यांना उत्साहानं ग्रंथालय चालवावं. मुलांची माणसाची कशी सेवा होईल, पुस्तकं मुलांच्या कशी जातील आणि वाचन कशी वाढेल ही बघावं अशी माझी. धन्यवाद. दादा.